एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एए कार्गो सिक्युरिटी गार्डची भरती यामध्ये निघालेली आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर एअरपोर्टवर जे आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे, सिक्युरिटीचं काम आपल्याला करावं लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल तर बॅगा त्या ठिकाणी चेक करायला लागते एअरपोर्टवर, तर हे काही काम आपल्याला सिक्युरिटी स्कॅनर पदामध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे। तर एए कार्गो सिक्युरिटी गार्डची ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 5 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची जी तारीख आहे हे 30 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची यामध्ये काही अट नाही आहे आणि पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे। तर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। शैक्षणिक पात्रता कोणकोणत्यामध्ये किती यामध्ये पद आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय, निवड प्रक्रिया काय आहे, वयोमर्यादा काय, फी काय, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। पहा, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये 2 पद आहे। पहिलं जे पद आहे हे सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशरचं पद आहे, 227 जागा आहे। तर ह्या पदामध्ये शैक्षणिक पात्रता आपण ग्रॅज्युएशन पाहिजे 60% गुणासह आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 55%, जरी तुमचं या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे असाल तर 55% गुणावर सुद्धा आपल्याला ग्रॅज्युएशन असेल तर फॉर्म भरता येईल त्यामध्ये मुलांना आणि मुलींना। आणि फीचा जर विचार केला या पदामध्ये तर पहा, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 750 रुपये फी ठेवण्यात आली आहे। त्या एससी एसटी ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे हे सिक्युरिटी असिस्टंट आहे, यामध्ये 166 जागा आहे। तर या पदामध्ये 12वी पास पाहिजे आपण आणि 60% आपल्याला पाहिजे 12वी मध्ये, तरच मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 55% जरी तुम्हाला 12वी मध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर या पदामध्ये फीचा जर आपण विचार केला तर या पदामध्ये जे फी ठेवण्यात आली आहे जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर एससी एसटी ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या तर यामध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वयोमर्यादा जर विचार केला एअरपोर्ट ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडिया या भरतीमध्ये एए सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल 18 ते 27 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। शेवटची जी तारीख आहे 30 जून 2025 आहे एअरपोर्ट ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडिया या भरतीची। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे पेपर नाही आहे, एक लक्षात ठेवा, तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर एए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपल्या या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू आपल्या यामध्ये घेतला जाणार आहे आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते कागदपत्र न्यावं लागणार आहे तर पहा, तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या बेसवर सिक्युरिटी स्कॅनरमध्ये फॉर्म भरायचा असेल तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्व मार्कशीट त्या तुम्हाला न्यायच्या, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो तुम्हाला न्यायचा। त्याचबरोबर ॲप्लिकेशन फीज आपल्याला न्यावं लागणार आहे आणि सर्व याचे 2-2 झेरॉक्स, एक झेरॉक्स सुद्धा न्यायच्या, ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचे आहे। आणि त्याचबरोबर सिक्युरिटी असिस्टंट 12वीच्या बेसवर फॉर्म भरायचा असेल तर 10वी 12वीच्या मार्कशीट, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, पासपोर्ट फोटो झालं, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फीज झालं, त्याचबरोबर आपली सिग्नेचर, ठीक आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला जेव्हा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस। तर एए कार्गो सिक्युरिटी गार्डमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर एअरपोर्टवर आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे। जे बॅगा वगैरे त्या ठिकाणी तपासल्या जाते सिक्युरिटी स्कॅनरच्या पद्धत, तर ते काही काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण अमृतसर झालं, त्याचबरोबर वडोदरा झालं, चेन्नई झालं, ह्या ठिकाणी एअरपोर्टवर आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये आपण पगारचा जर विचार केला तर पहिल्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये महिना भेटणार आहे। तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर 3 वर्षासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे नोकरी आहे, तर 3 वर्षापर्यंत आपल्याला हे नोकरी या ठिकाणी करावं लागणार आहे आणि 3 वर्षानंतर जे आपल्याला या ठिकाणी रिटायरमेंट या ठिकाणी होणार
होणार आहे। तर ए कार्गो सिक्युरिटी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या भरतीची जी वेबसाईट आहे तर www.aiclas.aero या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी ए कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड अ 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया। तर आपलं जर ए कार्गो सिक्युरिटी गार्ड एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला जे एअरपोर्टवर जे विद्यार्थी मित्रांनो काम करावं लागणार आहे। तर एअरपोर्टवर जे आपल्याला सिक्युरिटी असिस्टंट आपल्याला सुद्धा काम करावं लागणार आहे, सिक्युरिटी स्क्रीनरचं सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे। तर तिथल्या बॅगा वगैरे चेकिंग करणं हे काही काम आपल्याला या ठिकाणी एअरपोर्टवर करावं लागेल ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। तर ही संपूर्ण जाहिरात आहे ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीची। तर ऑनलाईन फॉर्म जे 9 जूनपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची जी तारीख आहे 30 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपली या भरतीची जी वेबसाईट आहे, ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता। www.aiclas.aero ह्या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीचा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। तर ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे आणि इंटरव्ह्यू आपला पर्सनल इंटरव्ह्यू त्या ठिकाणी असणार आहे। पर्सनल माहिती आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारली जाणार आहे, लक्षात ठेवा। तर इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे तर ते एकदा मी तुम्हाला सांगून देतो। बघू शकता, ग्रॅज्युएशनच्या लेवलवर फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनच्या सर्व मार्कशीट ने आणि 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सर्व न्यायचं, कास्ट सर्टिफिकेट न्यायचे, डोमिशियल न्यायचं, आधार कार्ड न्यायचं आहे, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो तुम्हाला न्यायचा, ॲप्लिकेशन फीस न्यायची आहे, सिग्नेचर आपल्याला न्यावं लागणार आहे। तर एवढं काय आपल्याला सोबत डॉक्युमेंट या ठिकाणी न्यावं लागणार आहे जेव्हा आपलं या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे त्यावेळेस। आणि त्याचबरोबर ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे पहिल्या वर्षी। दुसऱ्या वर्षी जो पगार आपल्याला भेटणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरतीमध्ये तर दुसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये प्रत्येक महिना आपल्याला भेटत जाणार आहे। फिक्स महिना हा या ठिकाणी असणार आहे। आणि तिसरा वर्षी जो आपल्याला या ठिकाणी पगार भेटणार आहे तर महिन्याला 34,000 रुपये महिना या ठिकाणी तिसऱ्या वर्षी आपल्याला भेटणार आहे। तर 3 वर्षासाठी जे ही नोकरी आहे 3 वर्षासाठी ए कार्गो सिक्युरिटी गार्डची ही भरती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची 3 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये जॉब करावं लागणार आहे। 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला यामध्ये रिटायरमेंट या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी जे संपूर्ण प्रोसेस आहे ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीची। तर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, नोकरी आपल्याला कोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे तर अमृतसर या ठिकाणी एअरपोर्टवर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, वडोदरा एअरपोर्टवर ड्युटी करावं लागणार आहे, चेन्नई एअरपोर्टवर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर ह्या काही ठिकाणी आपल्याला ड्युटी या ठिकाणी करावी लागणार आहे। तर बघू शकता एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ए कार्गो सिक्युरिटी गार्डची ही भरती चालू आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।